31 डिसेंबरच्या रात्री आपण सगळे 12 वाजण्याची वाट बघतो. फटाके फोडून नवीन वर्षाचं स्वागत करतो. पण त्यामागचं एक मोठं सत्य 90% लोकांना माहितीच नसतं. भर थंडीत, जेव्हा निसर्गात सगळीकडे पानगळ झालेली असते, सगळं कसं सुकलेलं आणि शांत असतं, तेव्हा नवीन वर्ष कसं काय सुरू होऊ शकतं? ही साधी वाटणारी गोष्ट खरं तर तुमचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकते. 31 डिसेंबरच्या रात्री आपण सगळे 12 वाजण्याची वाट बघतो. फटाके फोडून नवीन वर्षाचं स्वागत करतो. पण त्यामागचं एक मोठं सत्य 90% लोकांना माहितीच नसतं. भर थंडीत, जेव्हा निसर्गात सगळीकडे पानगळ झालेली असते, सगळं कसं सुकलेलं आणि शांत असतं, तेव्हा नवीन वर्ष कसं काय सुरू होऊ शकतं? ही साधी वाटणारी गोष्ट खरं तर तुमचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकते. आणि दुसरीकडे आपली भारतीय संस्कृती जी ठामपणे सांगते की नवीन वर्ष 1 जानेवारीला नाही तर गुढीपाडव्याला म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदेला सुरू होतं. असं का? आपले पूर्वज काय वेडे होते का की त्यामागे असं काही भन्नाट विज्ञान लपलंय जे आजच्या मॉडर्न कॅलेंडरलाही लाजवेल? आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि मी खात्रीने सांगतो, हे ऐकल्यानंतर तुम्हाला आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान वाटेल. गोष्ट खूप जुनी नाही, माझ्याच लहानपणीची आहे. मी एकदा माझ्या आजोबांना विचारलं होतं, आजोबा, आपण 2 वेळा हॅपी न्यू इयर का म्हणतो, एकदा शाळेत आणि एकदा घरी? तेव्हा आजोबा गालातल्या गालात हसले. त्यांनी माझा हात धरला आणि मला बाहेर अंगणात नेलं. बाहेर चैत्राची चाहूल लागली होती. आंब्याच्या झाडाला घमघमणारा मोहर आला होता. पानांचा रंग असा काही कोवळा आणि हिरवागार दिसत होता. आणि कुठून तरी कोकिळेचा गोड आवाज कानावर पडत होता. आजोबा शांतपणे म्हणाले, बाळा, भिंतीवरच्या कॅलेंडरची तारीख बदलली म्हणजे नवीन वर्ष नाही येत. जेव्हा हा निसर्ग जुनी काट टाकून नवीन रूप धारण करतो, तेव्हा खरं नवीन वर्ष येतं. पण खरी गोष्ट तर अजून पुढे. आपल्याला वाटतं की गुढीपाडवा हा फक्त एक सण आहे, पण यामागे एक प्रचंड मोठं खगोलशास्त्र म्हणजे एक ॲस्ट्रॉनॉमी दडलेली आहे. 1 जानेवारीचा दिवस हा जुलियस सीझरने ठरवला होता, ज्याचा निसर्गाशी काहीही संबंध नाही. पण आपलं भारतीय पंचांग हे सूर्य आणि चंद्राच्या गतीवर चालतं. गुढीपाडव्याच्या याच काळात सूर्य वसंत संपातावर म्हणजेच वर्णे इक्विनॉक्सवर येतो. सोप्या भाषेत सांगायचं तर इथून पुढे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. थंडीचा आळस झटकून निसर्ग एका नवीन ऊर्जेने जागा होतो. जुन्या लोकांना कदाचित आजच्या विज्ञानाची भाषा माहीत नव्हती, पण त्यांना हा निसर्ग कसा काम करतो आणि त्याचं टायमिंग काय आहे हे अगदी अचूक माहीत होतं. पण प्रश्न असा आहे की आपण गुढीच का उभारतो? तुम्ही कधी नीट पाहिलंय का? गुढी उभारताना आपण एक बांबूची काठी घेतो, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि सर्वात वर एक तांब्याचा कलश उपडा ठेवतो. हे सगळं असंच का? प्लास्टिकचा डब्बा किंवा स्टीलचा तांब्या का नाही? आणि इथेच सगळं बदलतं. यामागे एक जबरदस्त सायंटिफिक लॉजिक आहे. तांब हा धातू सूर्याची पहिली किरणं आणि वातावरणातली सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेण्याचं काम करतो. सूर्योदयाच्या वेळी हा तांब्याचा कलश ती ऊर्जा शोषून घेतो आणि ती ऊर्जा त्या बांबूच्या काठीद्वारे जमिनीपर्यंत आणि आपल्या घरापर्यंत पोहोचते. हा एक प्रकारचा कॉस्मिक अँटेनाच आहे. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी घरातले सगळेजण तो कडुलिंब, जिरे आणि गुळाचा प्रसाद खातात. तो खाताना कितीही कडू लागला तरी आई जबरदस्तीने खायला लावतेच. आपल्याला वाटतं की ही नुसती एक जुनी धार्मिक प्रथा आहे, पण नाही. वसंत 19च्या या सुरुवातीच्या काळात जेव्हा 19 बदलत असतो, तेव्हा हवेत सगळ्यात जास्त बॅक्टेरिया आणि व्हायरस वाढतात. सर्दी, खोकला, ताप याच काळात जास्त येतो. म्हणून वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडुलिंब जो उत्तम अँटीबॅक्टेरियल आहे आणि गुळ जो शरीराला ऊर्जा देतो, खाऊन शरीराची इम्युनिटी वाढवण्याची ही आपल्या पूर्वजांनी शोधलेली एक प्राचीन नॅचरल व्हॅक्सिनच होती. आता थोडं इतिहासात आणि सायकॉलॉजीमध्ये डोकावून पाहूया. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली होती. आणि दुसरं म्हणजे प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येला परतले, तो दिवस हाच होता. विचार करा, तो आनंद किती मोठा असेल. तेव्हा अयोध्येतल्या लोकांनी घराघरावर हे विजयाचे ध्वज उभारले होते. त्यालाच ब्रह्मध्वज असंही म्हणतात. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? गुढी नेहमी उंचावर आणि घराच्या उजव्या बाजूला उभारली जाते. यामागे मानवी सायकॉलॉजी आहे. जेव्हा आपण एखादी उंचावरची गोष्ट पाहतो, तेव्हा साहजिकच आपली मान वर जाते, आपली दृष्टी आकाशाकडे जाते. ही कृती आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगते की नेहमी उच्च विचार करा, आशेनेवर बघा,
प्रगतीकडे बघा. ती उंचावरची गुढी आपल्याला एक मानसिक आधार देते की जसा रामाचा विजय झाला तसाच आपलाही या वर्षातल्या प्रत्येक संकटावर विजय होणार आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण सगळे निसर्गापासून खूप लांब गेलो आहोत. एसीच्या बंद केबिनमध्ये बसून आपल्याला बाहेर कोणता गाळीस्तू चालू आहे हेही समजत नाही. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या आपल्याला झाडांची पालवी कधी बदलते हे पाहायलाही वेळ नसतो. पण गुढीपाडवा आपल्याला वर्षातून एकदा एका क्षणासाठी थांबवतो. तो आपल्याला घराबाहेर यायला लावतो. तो सांगतो की अरे माणसा, तू या निसर्गाचाच एक भाग आहेस. निसर्गासोबत चाललास तरच तुझं आयुष्य सुंदर आणि निरोगी होईल.